नमस्कार. अभिजात मराठी या उपक्रमाच्या चौथ्या भागामध्ये तुमचं स्वागत करतो. या उपक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवर पण मराठी संबंधातल्या विविध विषयांवर थोडक्यात गप्पा मारणारे वेगवेगळ्या कवींविषयी आणि त्यांच्या काव्याविषयीसुद्धा आपण याच्यात बोलणार आहोत. तर ह्यावेळी मी अगदी नुकतंच ताक घुसळून काढलेल्या लोण्या इतकं मऊ हृदय असणाऱ्या इतक्या निर्मळ स्वभावाच्या व्यक्तीचं दोन कडवी घेतलेली आहेत. त्यांचं नाव पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजी. एकूण सगळं कसं चांगलं व्हावं, संस्कृतमध्ये सर्वैपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया अशा प्रकारचं जे वचन आहे सुमार त्याच पद्धतीने त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. तिच्याकडे आपण पाहूया. तसं पाहिलं तर ह्या कवितेबद्दल समजावून सांगण्याजोगं काहीही नाही आहे, कारण सगळे शब्द इतके साधे, सरळ, सोपे आणि मोकळ्या मनाचे आहेत की ती कविता वाचत असताना, ऐकत असताना सगळंच्या सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. आणि ही कविता वाचताना थोडीशी जुन्या शालेय काळात जाऊन त्या चालीत जर वाचली म्हटली तर अधिक छान वाटतं. सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमुचे तुझ्या पाया. ठेव आई वडिलांच तू खुशाल, तरीच मागू ते आम्हाला मिळेल. नसो आमुचा सवंगडी कुणी अधाशी, नसो आमुचा सवंगडी कुणी उपाशी. दिवा बत्तीला कधी न पडो खंड, आयुला लाभू दे घरधन्याला उदंड. बघा कशी आवडते ती, ठरवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा. नमस्कार.